तर नाशिकमध्ये अतिशय मोठी बातमी समोर येते। नाशिकसाठी भुजबळांची मोठी खेळी पाहायला मिळते। भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरे यांनी अर्ज घेतलेला आहे। अंबादास खैरे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि नाशिकच्या जागेसाठी माहितीमध्ये एकंदरीतच आपल्याला रस्सीखेच असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नाशिकसाठी भुजबळांची मोठी खेळी, भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरे यांनी अर्ज घेतलेला आहे आणि त्याचमुळे नाशिकच्या जागेसाठी माहितीमध्ये रस्सीखेच असल्याचं चित्र एकंदरीतच पाहायला मिळतंय। अंबादास खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि नाशिकच्या जागेसाठी आपण पाहतोय आता माहितीमध्येच रस्सीखेच असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळालं। नाशिकसाठी आता भुजबळांची मोठी खेळी आपण पाहतोय। भुजबळांचे विश्वासू हे दिलीप खैरे यांनी अर्ज घेतलेला आहे। तर नाशिकचा तिढा कायम असताना आपण पाहतोय आता भुजबळांसाठी मोठी ही खेळी। भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरे यांनी त्यांचा अर्ज घेतलेला आहे आणि अंबादास खैरे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती पुढे येते। अखेर नाशिकच्या जागेवर अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाही आणि रस्सीखेच असल्याचं चित्र आपल्याला माहितीतच पाहायला मिळतंय। कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे सगळ्यांच्या नजरा असतानाच आता नाशिकमध्ये भुजबळांची मोठी खेळी आपण पाहतोय। खरं तर छगन भुजबळ यांनी आपण उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलेलं होतं, मात्र काही संघटनांनी ओबीसी संघटनांनी देखील त्यांना यांचे दिलीप खैरे यांचा फॉर्म आज आम्ही घेतलेला आहे वरिष्ठांच्या सूचनेनुसार आणि त्यानुसार आम्ही हा अर्ज 1-2 दिवसांमध्ये भरून सोमवारी किंवा मंगळवारी अर्ज भरणार आहोत। शिवसेनेने दावा केलेला होता, आता आपला बी दावा हा दावा राष्ट्रवादीचा पण आहे ना। राष्ट्रवादीने कुठे दावा सोडलेला नाहीये, त्यामुळे अजून उमेदवारी कोणाची निश्चित झालेली नाहीये आणि फॉर्म घेऊन आम्ही 1-2 दिवसांमध्ये फॉर्म भरणार आहोत वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यानुसार। तर छगन भुजबळ यांचे विश्वासू दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि अंबादास खैरे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। अधिकची माहिती आपल्याला अभिजित सोनवणे देत आहेत। अभिजित, नेमकं नाशिकमध्ये काय घडतंय माहितीचंच आपण पाहतोय। एकंदरीत ही रस्सीखेच असं चित्र आहे। दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय, काय घडतंय? खरं आहे, कारण भुजबळांची ही नवी खेळी आपल्याला म्हणावी लागेल। कारण भुजबळांनी जरी निवडणुकीतून माघार घेतलेली असली तरी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपला दावा जो आहे तो नाशिकच्या जागेवर कायम ठेवला आहे आणि नाशिकची जागा ही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुटावी अशी मागणी सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। वरिष्ठांना देखील तसं कळवण्यात आलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज खरं तर नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज आजपासून भरायला सुरुवात झालेली आहे आणि आज पहिल्याच दिवशी छगन भुजबळ यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे दिलीप खैरे यांनी आपला उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी आज घेतलेला आहे। त्यामुळे आता नेमकं कुणाच्या नावे हा उमेदवारी अर्ज भरला जातोय, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नेमकं कुठल्या उमेदवाराला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण कालच जी बैठक राष्ट्रवादीची झालेली होती त्यामध्ये छगन भुजबळ यांच्या जवळचे देवीदास पिंगळे आणि सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे या दोघांपैकी कुणाला तरी उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी कडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नेमकं एकीकडे खरं तर शिंदे गट अजूनही नाशिकची जागा आपल्याला सुटावी यासाठी प्रयत्न आणि त्यामुळे एकीकडे नवा प्रस्ताव दिलेला असताना दुसरीकडे ही मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे नेमकं पुढे नाशिकमध्ये काय घडणार, हा तिढा कसा सुटणार याकडे सगळ्यांच्या नजरा असतील। धन्यवाद अभिजित सविस्तर माहितीबद्दल।